नमस्कार माझ्या रसिक प्रेक्षकांनो, माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांशी अत्यंत मनापासून काही बोलायचे आहे आणि त्यासाठी मला तुमची थोडी क्षमा देखील मागायची आहे। गेल्या काही काळापासून आपण आपल्या चॅनलवर राशी भविष्य आणि इतर विषयांवर चर्चा करत आहोत। त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल अशी मला आशा आहे। परंतु आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर उभी आहे। मला असे मनापासून जाणवले की आपल्या या व्यासपीठावरून मला तुम्हाला असे काहीतरी द्यायचे आहे जे केवळ तुमच्या आजच्या दिवसाचे भविष्य नाही तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचे चित्र बदलून टाकेल। म्हणूनच आपल्या चॅनलच्या विषयामध्ये मी थोडा बदल करत आहे आणि या बदलासाठी मी तुमची मनापासून माफीसुद्धा मागते। पण विश्वास ठेवा, हा बदल तुमच्या प्रगतीसाठी आणि मनाच्या शांततेसाठी अत्यंत मोलाचा ठरणार आहे। मित्रांनो, आजपासून आपण एका अशा महासागरात प्रवेश करणार आहोत ज्याचे नाव आहे श्रीमद दासबोध। समर्थ रामदास स्वामींनी रचलेला हा ग्रंथ केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर तो जगण्याचे शास्त्र सांगणारा एक प्रगल्भ ग्रंथ आहे। 400 वर्षांपूर्वी समर्थांनी जे लिहून ठेवले आहे ते आजही 2026 मध्ये तुमच्या माझ्या आयुष्यात तितकेच लागू पडते। अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की आपण खूप कष्ट करतो, प्रामाणिकपणे वागतो, तरीही आपल्याला हवे तसे यश का मिळत नाही? किंवा आपण संसारात इतके का अडकतो की आपल्याला स्वतःसाठी वेळच उरत नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आता आपण दासबोधाचा आधार घेणार आहोत। दासबोध म्हणजे काय? तर दास म्हणजे भक्त आणि बोध म्हणजे ज्ञान। भगवंतांच्या भक्ताला दिलेले हे ज्ञान आहे। पण समर्थांनी यात केवळ अध्यात्म सांगितले नाही, त्यांनी यात प्रपंच कसा करावा, म्हणजेच आपला संसार, आपली नोकरी, आपला व्यवसाय कसा सांभाळावा आणि हे सर्व करताना स्वतःचे मानसिक स्वास्थ्य कसे टिकवावे याचे अप्रतिम मार्गदर्शन केले आहे। या विषयावरती भरपूर व्हिडिओज आहेत यूट्यूबला, पण मी माझा जे आहे ते मनापासून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच या व्हिडिओमधून करेल। त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच बघा। येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण दासबोधातील एक पैलू उलगडणार आहोत। आपण पाहणार आहोत की समर्थांनी मूर्ख लक्षणे कोणती सांगितली आहेत। समर्थांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आपण रोजच्या आयुष्यात नकळत करत असतो आणि त्यामुळे आपले नुकसान होते। जर आपल्याला ती लक्षणे समजली तर आपण त्या चुका टाळून एक यशस्वी व्यक्ती बनू शकतो। तसेच उत्तम लक्षणे कोणती? तर समाजात वावरताना आपली प्रतिमा कशी असावी, आपण लोकांशी कसे बोलावे, आपली काम करण्याची पद्धत कशी असावी याबद्दलचे मार्गदर्शन म्हणजे दासबोध। अनेक तरुण मित्रांना आणि भगिनींना असे वाटते की हा ग्रंथ केवळ म्हातारपणी वाचायचा, पण हा माझा सर्वात मोठा गैरसमज होता। मित्रांनो, दासबोध हा तरुणांनी वाचण्याचा आणि समजून घेण्याचा ग्रंथ आहे, कारण जेव्हा आपण तरुण असतो तेव्हाच आपल्याला योग्य निर्णयांची आणि मार्गदर्शनाची गरज असते। समर्थांनी यात सावधपण आणि या विषयावर खूप भर दिला आहे। तेव्हा सावध कसे राहावे हे शिकण्यासाठी दासबोधाशिवाय दुसरा चांगला शिक्षकच नाही। प्रेक्षकांनो, या नवीन प्रवासात आपण केवळ ओव्यांचा अर्थ पाहणार नाही तर तो अर्थ आपल्या आजच्या जीवनाशी कसा जोडता येईल हे मी तुम्हाला सांगणार आहे।
आपण आपल्या नोकरीत कसे वागावे, आपल्या मुलांवर कसे संस्कार करावे, संकटाच्या काळात आपले धैर्य कसे टिकवून ठेवावे, या सर्व गोष्टींवर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे की एकदा तुम्ही या दासबोधाच्या प्रवासात माझ्यासोबत सामील झालात की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अनेक समस्यांची उत्तरे आपोआप मिळायला लागतील. समर्थांनी यात विज्ञानाचा व्यवहार आणि अध्यात्माचा असा काही सुरेख संगम घातला आहे की जो वाचून किंवा ऐकून बुद्धीला नवी दिशा मिळते. समर्थ म्हणतात, आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. म्हणजेच तुमचा संसार, तुमचे काम आधी उत्तम करा आणि मग देवाच्या वाटेला लागा. हाच विचार घेऊन आपण या प्रवासामध्ये पुढे जाणार आहोत. पुढील प्रत्येक भागात आपण एका विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करणार आहोत. जसे की आळसाचा त्याग कसा करावा, लोकांशी व्यवहार कसा करावा, मनावर ताबा कसा मिळवावा आणि कठीण प्रसंगात स्वतःला सावरून यशाच्या शिखरापर्यंत कसे पोहोचवावे. दासबोध हा एक आरसा आहे ज्यात आपल्याला आपले खरे स्वरूप दिसते. तो आपल्याला केवळ देव शोधायला शिकवत नाही, तर तो आपल्याला एक उत्तम माणूस बनवायला शिकवतो. म्हणूनच मला तुमची साथ हवी आहे. तुम्ही आत्तापर्यंत जो मला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी ऋणी आहेच, पण आता या ज्ञानाच्या प्रवासात तुम्ही माझ्यासोबत यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. हा प्रवास तुमच्या आयुष्यातील ताण कमी करेल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल. पुढच्या भागात आपण समर्थांनी सांगितलेली ती मूर्ख लक्षणे पाहणार आहोत, जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि तुम्हाला जाणवेल की आपल्या आयुष्यात आपण किती छोट्या छोट्या चुका करत होतो. हा प्रवास नक्कीच रंजक आणि मार्गदर्शक असेल. त्यामुळे माझ्या चॅनलवर जोडलेले राहा आणि आपल्या या नवीन अध्यायाची सुरुवात आपण मिळून करूया. समर्थ रामदास स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या दासबोध मालिकेचा श्री गणेशा करत आहोत. तुमच्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. तुम्ही या माझ्या निर्णयावरती तुम्हाला काय वाटते, तुमची कमेंट मला खूप काही सांगून जाईल की मी जे करत आहे ते योग्य वाटेवरती करत आहे, माझा जो प्रवास आहे तो योग्य दिशेने जात आहे का, हे मला तुमच्या कमेंटमधून कळणार आहे. त्यामुळे कमेंट नक्की करा की मी या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला पाहिजे का, ते तुम्हाला आवडणार का, हे कमेंट करून नक्की मला सांगा, जेणेकरून मला तुमच्या मनातलं काय आहे ते ओळखता येईल आणि मी योग्य दिशा निवडेल. धन्यवाद.